नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 1 मार्च 2026 कर्नाटक पासून ते मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम असल्यामुळे राज्यात काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान झालेले आहे। तर राज्यात ढगाळ हवामानासोबतच उन्हाचा चटका वाढू लागला असून उकाड्यामध्ये नागरिक त्रस्त आहेत। आज 1 मार्च रोजी कमाल तापमानामध्ये सरासरीपेक्षा 3 ते 4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान राहील, मात्र उष्णतेची तीव्रता ही कायम राहणार आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मार्च महिना उष्ण ते अतिउष्ण राहण्याची शक्यता असून दुसऱ्या आठवड्यापासून मध्य भारतात तसेच वायव्य भारतातील अनेक भागात कमाल तापमानामध्ये 38 ते 40 अंश सेल्सिअस तापमान जाण्याची शक्यता असून 20 मार्च नंतर तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त हवामान विभागाने केलेली आहे। यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन सुद्धा हवामान विभागाने आणि कृषी विभागाने केलेले आहे। तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील अशी शक्यता आज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या हवामान आणि परिसर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।